नमो शेतकरी योजनेच्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. मोठी अपडेट आहे कारण अखेरीस तारीख जाहीर झालेली आहे. कृषी मंत्री दत्तात्रेयजी भरणे मामा यांच्याकडून बैठक सुद्धा घेण्यात आलेली आहे. त्यामुळे आता शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आज तरी संपणार आहे. नमो शेतकरी योजनेचे जे लाभार्थी आहे, शेतकरी बांधव आहे, त्यांना अपेक्षा होती की नोव्हेंबर महिन्यामध्ये जो काही 8वा हप्ता आहे तो जमा होईल, परंतु तो 8वा हप्ता तेव्हाही जमा झाला नाही. त्यानंतर डिसेंबरमध्ये सुद्धा वाट पाहिली शेतकरी बांधवांनी, पण त्यावेळेसही जमा झाले नाही. असे करता करता इलेक्शन झाले, त्यानंतर मार्च महिना उगवला व त्यानंतर GR सुद्धा आला. शेतकरी बांधवांना अपेक्षा होती की GR निघाल्यानंतर 1 ते 2 दिवसांमध्ये पैशांचे वितरण होईल, कारण 13 मार्च रोजी PM किसान सन्मान निधी योजनेचे पैसे जमा झाले व त्यानंतर लगेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे सुद्धा पैसे जमा होतील अपेक्षा होती व त्याप्रमाणे अधिवेशनात चर्चा सुद्धा झाली होती व त्यामध्ये माननीय कृषी मंत्री यांनी सुद्धा सांगितले की नमो शेतकरी योजनेचे पैसे लवकरच जमा होणार आहे. पण अजूनही जमा न झाल्यामुळे शेतकरी बांधवांनी आता प्रतीक्षा करणेच सोडून दिले आहे. परंतु आज 100% पैसे जमा होण्याची शक्यता आहे, कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची हप्त्याची तसेच साधारणपणे आता बऱ्याच दिवसांपासून जे काही प्रतीक्षा करत होते, त्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून 1744 कोटीचे जे काही वितरण करण्यात आलेले आहे ते लवकरच आता खात्यात पैसे जमा होणार आहे. कारण माननीय कृषी मंत्री यांनी सुद्धा त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे सांगितले होते मागच्या आठवड्यामध्ये की पैशांचे वितरण पुढील आठवड्यात होईल व आता गुढीपाडव्याच्या दिवशी तरी वितरण होईल असे वाटत होते GR आल्यानंतर, पण त्या दिवशीही वितरण झाले नाही व त्यानंतर ईदची सुट्टी होती. अशा प्रकारे 3-4 दिवस सुट्टींमध्ये गेले व आता आज 25 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर या दिवशी कृषी विभागाच्या माध्यमातून खूप सारी तयारी सुद्धा करण्यात आली आहे व जी आपले कृषी मंत्री दत्तात्रेयजी भरणे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक सुद्धा काल पार पडलेली आहे, ज्यामध्ये विविध विषयांवरती बैठकांमध्ये विषय झाले. पीक विमा असू द्या किंवा पीक विमाचं जे वाटप आहे त्या संदर्भात असू द्या किंवा जे काही विविध योजना आहेत जसं की गोपीनाथ मुंडे सानुग्रह योजना आहे याबद्दल सुद्धा चर्चा झाली. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या पैशाबद्दल सुद्धा इथे चर्चा झाली. शेतकऱ्यांचे जे काही संदर्भात प्रश्न होते त्याबद्दल चर्चा झाली. त्यामुळे एकंदरीत राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे आजच जमा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता टेन्शन घेऊ नका, आजच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, कारण पुन्हा उद्या सुट्टी आहे रामनवमीची. त्यामुळे अजून पैसे खात्यात म्हणजे विलंब होणार नाही ही एक अपेक्षा आहे. व शेतकरी बांधवांनो आता कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत, तर ज्या लाभार्थ्यांना मागच्या वेळेस म्हणजेच कोणते PM किसान सन्मान निधी योजनेच्या पैसे मिळाले होते. आता असं आपल्याला माहिती की PM किसान योजनेचे 21वा हप्ता वितरित करण्यात आला आहे व PM किसान सन्मान निधी योजनेचे पैसे वितरित करण्यात आला म्हणजे त्यामध्ये सुद्धा 90,34,000 ही संख्या सांगितलेली आहे. जे लाभार्थी असणार आहे, शेतकरी बांधव असणार आहे, त्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे मिळणार आहे. आता हे पूर्णपणे ॲग्रिस्टॅक नोंदणी असणार आहे, त्याच्यावरती पण डिपेंड आहे. ज्यांची ॲग्रिस्टॅक नोंदणी आहे त्या लाभासाठी सगळे पात्र शेतकरी असणार आहे. या संदर्भात काही अडचण असू द्या, काही प्रश्न असू द्या, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे. तुमचं जे काही म्हणणं आहे ते मांडायचं आहे, कारण भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधवांनी प्रतीक्षा केलेली आहे. जवळजवळ नोव्हेंबर महिन्यापासून आता 6 महिने झालेले आहे, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही. पण यावेळेस अपेक्षा होती की 8वा व 9वा एकत्रितपणे पैसे द्यावं, पण नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा GR मध्ये फक्त 8व्या हप्त्याबद्दलच नमूद केला होता. फक्त 1744 कोटी रुपयांचंच वितरण केल्यामुळे फक्त यावेळेस 8वा हप्ताच येणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करा. धन्यवाद.